Okay, so let's talk about the SAP. तुम्हाला SAP बाबतीत काय idea? What is SAP? Few people think like SAP is a like software. Okay, but let me introduce about the SAP. SAP, it's not a software. Okay, SAP, it's a software company and world's number one ERP software company in the world and third largest IT company in the world. Okay, so why SAP comes concept comes in the market? Not SAP. Why ERP comes in the market? Because प्रत्येक सॉफ्टवेअरचं एक ऍडव्हान्टेज असतो आणि तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जात असेल आणि यू वॉन्ट टू इम्प्लिमेंट दिस सॉफ्टवेअर इन दॅट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री तर तुम्हाला त्याचे ऍडव्हान्टेज सांगायला लागतो. म्हणजे यू हर्ड अबाउट द ERP, राईट? टॅली ERP माहिती आहे. SAP पण ERP सॉफ्टवेअरच बनवतो, बट जेवढ्या पण मोठ्या कंपनीज आहेत ज्यांचं टर्नओव्हर मोर दॅन 100 crores आहे, दे यूज टू यूज दिस ERP सॉफ्टवेअर. So what is advantage of ERP software? So ERP is stand for Enterprise Resource Planning, right? ERP is a software-driven business management system which integrate all factors of business, including planning, manufacturing, sales, and marketing. So ह्या software मध्ये you can enter marketing data, sales data, planning, everything you can include. So advantage काय होतं? ERP as a business solution, म्हणजे बिझनेसला ते आपण युजफुल असतो. Aim to help the management by setting better business practice and equipment them with the right information to take the timely decision. तर तुमच्याकडे असं सॉफ्टवेअर असेल तर ऍडव्हान्टेज काय होतात की यू कॅन एनी टाइम टेक अ डिसिजन. समजा तुम्हाला एखादी सेल्स ऑर्डर, फॉर एक्झाम्पल टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीला एक सेल्स ऑर्डर आलं आणि सेल्स ऑर्डर फॉर 100 कार्स आलं, तर यू कॅन कमिट देम की विदिन अ 10 days, विदिन अ 15 days यू कॅन डिलिव्हर. हे पॉसिबल कसं होणार? तुमचं डिसिजन मेकिंग, कारण तुमच्या सिस्टममध्ये सेल्स, परचेस, प्रोडक्शन प्रत्येक डेटा असतो. तो यू कॅन चेक विदिन अ 1 click अँड यू कॅन कमिट युअर कस्टमर्स की मी तुम्हाला इतके इतके दिवसात डिलिव्हर करणार. सो युअर रिलेशन्स विथ युअर कस्टमर विल बी हेल्दियर, यु नो. सो एक असे छोटे छोटे खूप सारे ऍडव्हान्टेज आहे. इव्हन परचेस सायकल, प्रोडक्शन सायकल प्रत्येक ठिकाणी SAP ERP सॉफ्टवेअर ऍडव्हान्टेज. सो आता फायनान्शियल पॉइंट ऑफ व्ह्यू आपण डिस्कशन करू. फॉर एक्झाम्पल, टाटा इज अ ग्रुप ऑफ इंडस्ट्री, राईट? अँड टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री दे हॅव अ डिफरंट बिझनेस सेक्टर. म्हणजे इन्फॉर्मेशन इंजिनिअरिंग, मटेरियल, सर्व्हिसेस, एनर्जी, कन्झ्युमर प्रोडक्ट अँड केमिकल टू. ओके, आणि प्रत्येकांचं वेगवेगळं बॅलन्स शीट्स प्रिपेअर होतं. TCS, टाटा सर्व्हिसेस, टाटा मोटर्स, टाटा स्टील हे सर्व इंडिव्हिज्युअल बॅलन्स शीट पण प्रिपेअर करतात. इफ दॅट कंपनी वॉन्ट ग्रुप ऑफ इंडस्ट्री लेवल बॅलन्स शीट, इवन इट्स पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस सॉफ्टवेअर ओनली. ओके, सो डिसिजन मेकिंग की कुठल्या एरियात कुठल्या कंपनीला किती प्रॉफिट अँड लॉस झालं, एव्हरीथिंग विल गेट. इवन यू विल गेट द बॅलन्स शीट ऑफ ग्रुप ऑफ इंडस्ट्री लेवल. सो लेट्स टॉक अबाउट द टाटा मोटर्स. बिझनेस कसं फ्लो होतो आणि हे सॉफ्टवेअर कसं वर्क करतो. ओके, so Tata Motors, okay, and they have a different department: sales department, production department, purchase, that is material management, and finance and HR. हे कसे वर्क करतात बेसिकली? एक सेल्स डिपार्टमेंट, प्रोडक्शन, परचेस, फायनान्स अँड HR. ओके, एक कस्टमर आहे. ॲज आय टोल्ड यू की एक कस्टमरनी मला एक सेल्स ऑर्डर आलं 100 कारचं. सो जसं तुम्हाला सेल्स ऑर्डर येतो, सेल्स टीम काय करतो? दे यूज टू चेक अवेलेबिलिटी ऑफ फिनिश गुड, की त्यांच्याकडे आता किती कार्स अवेलेबल आहे, अँड दे फाइंड ओनली 50 कार्स इज अवेलेबल इन देअर वेअर हाऊस. मग सेल्स डिपार्टमेंट काय डिसिजन घेतो की देर इज प्रोडक्शन ऑर्डर इन प्रोडक्शन डिपार्टमेंट की वी रिक्वायर दिस मच कार्स. ओके, प्रोडक्शन डिपार्टमेंट काय करतो? एक बिल ऑफ मटेरियल कन्सेप्ट आहे. ओके, तर तुम्हाला माहित पडते की एक कारला किती रॉ मटेरियल लागतो आणि किती वेळ लागतो, आणि दे फाइंड की नाव दे कॅन प्रोड्यूस ओनली 25 कार्स ओनली. ओके, सो सेम टाइम देर इज same time there is purchase requisition in purchase department की मला इतकं रॉ मटेरियल अरेंज करून द्या. ओके, मग परचेस डिपार्टमेंट काय करतो? जेवढे पण आपले वेंडर्स असतात त्यांच्याकडनं कोटेशन्स बोलवतो. ओके, सो कोटेशन्स अगेन्स्ट वी रेज परचेस ऑर्डर. की परचेस ऑर्डर इज नथिंग बट द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन वेंडर अँड कंपनी. देन गुड रिसीव्ह होणार. जसं गुड रिसीव्ह होतो, वी चेक द क्वालिटी ऑफ गुड्स. If does not make the quality up to the mark, we return that goods. Okay, then we store in a warehouse. मग रॉ मटेरियल आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटला पाठवणार, then 25 plus 50 and deliver to your customer. So जिथे गुड्स मुवमेंट्स होतात,
we call that department logistic department. Okay, so admin मध्ये फायनान्स अँड HR असे दोन डिपार्टमेंट आहेत. सो HR फायनान्सचं काम कसं असतं, अकाउंट रिसिबल, ज्याला मी सेल केलं त्याच्याकडनं मला पैसे घ्यायचे आहे. ओके, अकाउंट्स पेबल, मला वेंडरला पेमेंट करायचं ज्याच्याकडनं मी रॉ मटेरियल घेतलंय. HRचं वर्क असतो रिक्रुटमेंट करणं प्रत्येक डिपार्टमेंटला, त्यांचं टाइम मॅनेजमेंट, त्यांचं शिफ्ट मॅनेजमेंट आणि inform about the salary to the finance department. Okay, so before ERP comes in a market, हे डिपार्टमेंट वर्क करत होते, पण यांचं बुक्स ऑफ अकाउंट सर्वांचं वेगवेगळं सेपरेट मेंटेन करत होते. असं कुठलं एक सॉफ्टवेअर नव्हतं की ह्या सर्वांना इंटरलिंक करणार. सो ERP काय करतो, इट्स इंटिग्रेट ऑल दिस डिपार्टमेंट इन अ वन सॉफ्टवेअर दॅट इज कॉल्ड एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. सो दॅट्स वाय दिस सॉफ्टवेअर कम्स इन अ मार्केट अँड 80% ऑफ द कंपनी दे यूज SAP ERP ओनली. असं नाही की दुसऱ्या कंपनी हे सॉफ्टवेअर नाही म्हणत. देयर आर मल्टिपल कंपनी इन द वर्ल्ड. बान, पीपलसॉफ्ट, ओरॅकल, JD Advil, MFO, मार्शल, इवन मायक्रोसॉफ्ट, टॅली, PCSoft, देयर आर सो मेनी कंपनी. ते पण ERP सॉफ्टवेअर बनवतात. बट दे आर गुड इन सम कंपनी, गुड इन लॉजिस्टिक, कोणी HRMS मध्ये आहे. बट SAP इज गुड इन ऑल डिपार्टमेंट. सो यू कॅन चेक एनी इंडस्ट्री त्यांनी SAP इम्प्लिमेंट केला आहे. सो आय विल टेल यू की ते कसं करतात. SAP is a German software company. Okay, the name began with the German company is the acronym of System Avendu Productive in Database. This is a German name. If you translate in English, System Application Product in Data Processing. Okay, SAP is a set of highly integrated software modules that perform common business function based on the multi-leading practice. Okay, means you can check any industry, automobile industry, गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज, बँकिंग इंडस्ट्री, टेक्सटाईल इंडस्ट्रीज, ऑइल अँड गॅस इंडस्ट्री, प्रत्येक ठिकाणी आहे. यू कॅन चेक मर्सिडीज, वोल्क्सवॅगन, दे आर युझिंग SAP. बँकिंगमध्ये SBI बँक, ICICI बँक, त्यांचे जे पण ट्रान्झॅक्शन असतात, नॉट फ्रंट एंड, बॅक एंड त्यांचं एम्प्लॉईजचं सर्व SAP मध्येच. MSCB ऑफिस, इंडियन रेल, एव्हरीवन इज युझिंग द SAP ERP सॉफ्टवेअर. It takes care of any enterprises, however diverse it may be, operations spread over the work geography. म्हणजे तुमची कंपनी कुठे असेल. फॉर एक्झाम्पल, जॉन डियर इज अ US बेस्ड कंपनी. त्यांचं US फायनान्शियल इयरच्या हिशोबाने पण बॅलन्स शीट बनतो आणि इंडिया ब्रांच अदर कंट्रीमध्ये आहे तर त्या कंट्रीच्या हिशोबाने पण बॅलन्स शीट बनतो. बट तुम्ही US ला बसून इंडियन फायनान्शियल इयरच्या हिशोबाने पण बॅलन्स शीट चेक करू शकता आणि US फायनान्शियल इयर. दॅट इज अ ॲडव्हान्टेज. म्हणजे जिओग्राफिकली देर इज नो as such constant असतो. Okay, so SAP AG founded in 1972 by these 5 people, Welcher, Hope, Hector, Plather and Tricha. These employees present their idea to IBM and IBM was refused to research and develop their products. So तेव्हा त्यांना then they started their own. When they started with the R2 structure. That is, R2 is SAP AG mainframe solution and was the first compact software package for the whole spectrum of the business application. Okay, so R2 we got 2-layer concept. Now we are using the R3, but R2 मध्ये disadvantage काय होते की प्रेझेंटेशन लेअर, अप्लिकेशन लेअर अँड डेटाबेस एका ठिकाणी होते. म्हणजे प्रेझेंटेशन वेगळं आणि अप्लिकेशन डेटाबेस. सो व्हॉट इज प्रेझेंटेशन? So with the help of keystroke mouse I am presenting something. अप्लिकेशन फॉर एक्झाम्पल पॉवर पॉईंट अप्लिकेशन आहे आणि डेटाबेस माझ्या सिस्टममध्ये ते मी प्रेझेंट करते. बट याचा डिसएडव्हान्टेज काय होतं की अप्लिकेशन अनइन्स्टॉल झालं, तुमचा डेटाबेस पण डिलीट होत जातं. सो नाव SAP युझिंग R3 concept. Okay, R3 is a SAP integrated software solution for the client and distribute open system. R3 meet a need of customer from small company to multi-collar company. So छोट्या कंपनी प्रत्येक ठिकाणी आहे. R3 we got 3-layer concept. Presentation, application and database. Presentation same thing, I am presenting something. But यात काय होतं की अप्लिकेशन अनइन्स्टॉल झालं, करप्ट झालं, पण तरी तुमचा डेटा सेव्ह राहतो. सिम्पल एक्झाम्पल, यू आर युझिंग व्हॉट्सअप, राईट? व्हॉट्सअप समजा तुम्ही बॅकअप नाही घेतला आणि अनइन्स्टॉल झालं, समथिंग हॅपन की मोबाईल लॉस झाला, तर तुमचा डेटा पण जातो. पण आता काय होतं की व्हॉट्सअप वी हॅव अ बॅकअप फॅसिलिटी. तर तुम्ही बॅकअप घेता, इफ यू चेंज द मोबाईल, इफ यू चेंज करप्ट युअर सॉफ्टवेअर, तरी तुमचं डेटाबेस सिक्युअर असतं. तर सेम कन्सेप्ट R3 युझिंग, आय मीन. ओके, सो नाव थिंकिंग अबाउट द करिअर. समजा
तुम्हाला एसएपी मध्ये करिअर बनवायचं आहे. सो आय टोल्ड यू की ॲज अ कॉमर्स गाय getting a job in IT industry quite difficult असतो, right? But through this SAP or through this ERP, commerce people can go for this job also. Okay. So there are two parts, technical and functional. So technical पण करतो ज्यांचं ग्रॅज्युएशन IT झालंय आणि those want to pursue their career in programming, they can go for the ABAP. And those who want to pursue their career in hardware engineering, they can go for the basis. Okay, so this is for the technical person. Functional, there are multiple module: finance, human resources, and logistics. समजा तुम्हाला करिअर फायनान्स मध्ये करायचंय, सो फायनान्स इज नथिंग बट द अकाउंटिंग. कंट्रोलिंग स्टँड फॉर द कॉस्ट अकाउंटिंग, राईट? ट्रेझरी मॅनेजमेंट, इट्स अ पार्ट ऑफ पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. Cash management, it comes in a treasury management. Real estate management comes in a asset management. Okay. So as per your qualification, if you have completed your graduation in finance and you have a experience, you can go for the FI model. Okay. Human resources, ज्यांचं MBA in HR झालं आणि ज्यांना HR चा एक्सपिरियन्स आहे, they can go for the MBA. Logistic, there are multiple model. ज्यांना MBA in sales झालं किंवा सेल्सचा एक्सपिरियन्स असेल, they can go for this model, SD, sales and distribution. Those having the experience in production or be in production, they can go for the production. Same material management, warehouse management. There are so many models. You can check plant maintenance, quality management, project system. So functional model anyone can do. Okay. So functional model have a facility. You can work in IT and non-IT also. So now this is the technical part. मी थोडं तुम्हाला introduce करतो. SAP require operating system. विंडोज सर्व्हर्स वरती चालतो तो. इट्स नॉट लाईक की विंडोज 11, 7 आपलं जे असतं त्याच्यावरती नाही चालत. बेसिस थ्रू आपण त्याला इन्स्टॉल करतो आणि ABAP थ्रू वी कॅन क्रिएट दिस मॉड्यूल. ओके. सो ABAP स्टँड फॉर ऍडव्हान्स बिझनेस ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग. इट्स अ 4th generation language, right? Basis is like an operating system for the R3. It sits between the ABAP code and computer operating system. ABAP cannot run directly on the operating system. It's require a program to load and interpret buffer input. Okay. So to be directly त्याला run नाही करू शकत. We require this. Basis provide the runtime environment for the ABAP program. Without Basis, ABAP program cannot run. So आपल्याला Basis consider लागतो, त्याच्या थ्रू आपण रन करतो. Basis is collection of the R3 system program that present you with the interface. Using this interface, ABAP program starts. So this is the technical things. If you don't understand, that is okay. मी हळूहळू जसं तुम्ही स्टार्ट करणार आपण विल एलॅबरेट दिस थिंग्स. ओके. नाउ आय टोल्ड यू की प्रोजेक्ट इन SAP की आफ्टर दिस ट्रेनिंग तुम्ही कुठे कुठे वर्क करू शकता. सो जितके पण IT कंपनी आहे, फॉर एक्झाम्पल IBM, Accenture, Infosys, दे आर SAP इम्प्लिमेंटेशन पार्टनर्स असतात. ज्या कंपनीमध्ये SAP नसेल ते तिथे इम्प्लिमेंट करतात. सो देर आर टाइप्स ऑफ प्रोजेक्ट. So after this training, you can work in IT company as a SAP finance consultant. Okay. So तुम्ही IT कंपनी मध्ये काय काय वर्क करणार आणि कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट वरती वर्क करतात, दॅट इज अ पार्ट ऑफ दिस. सो फर्स्ट असतो इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट. मीन्स फॉर एक्झाम्पल टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये SAP नाही आहे. ओके. आणि तुम्हाला तिथे एंड टू एंड इम्प्लिमेंट करायचं, तर तुम्ही तिथे एंड टू एंड इम्प्लिमेंट करू शकता. सो युअर वर्क इज टू गॅदर द डेटा, त्यांचं जे पण बॅलन्स शीट कसं बनतो, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट. ओके. देन अपग्रेड प्रोजेक्ट. अपग्रेड मीन्स की त्यांच्याकडे आता नवीन नवीन व्हर्जन्स येतात SAP मध्ये, तर त्याला तुम्ही अपग्रेड प्रोजेक्ट मध्ये पण वर्क करू शकता. मेंटेनन्स सपोर्ट मीन्स की डे टू डे युजरला इश्यूज येतात. फॉर एक्झाम्पल त्यांचं बॅलन्स शीट प्रॉपरली प्रिपेअर नाही होत आहे किंवा डेटा एंट्रीमध्ये काही अकाउंटिंगला इश्यूज येतात, तर ॲज अ फायनान्स कन्सल्टंट तुम्ही त्याला सपोर्ट करता. रोल आउट प्रोजेक्ट्स. रोल आउट मीन्स की त्यांची कंपनी एक्सपांड होत आहे, फ्रॉम इंडिया टू आउट ऑफ इंडिया झालं किंवा महाराष्ट्र टू अदर स्टेट झालं, तर सेम सॉफ्टवेअर आपण तिथे रोल आउट करतो. ओके. सो दिस इज द IT रोल्स. नॉन IT मध्ये तुमचं वर्क काय असतो, ऍज अ एंड युजर. फर्स्ट रोल असतो एंड युजर म्हणजे अकाउंटंट. फॉर एक्झाम्पल वाउचर एंट्री करायची आहे, रेंट अकाउंट, डेबिट टू बँक अकाउंट, एनिथिंग. एंड युजर व्हॉट टू डू, दे डू द डेटा एंट्री. परत IT मध्ये एक नॉन IT मध्ये एक रोल असतो सुपर युजर. सुपर युजरचं काम काय असतं की जे पण सिस्टम मध्ये एंट्रीज होतात, जसं मॅनेजर, CA, दे डोंट डू द डेटा एंट्री. ते काय करतात, सिस्टम मधनं टोटल रिपोर्ट्स करतात आणि बिझनेस प्लॅनिंग करतात. तो आफ्टर दिस ट्रेनिंग यू हॅव बोथ फॅसिलिटी, IT and non-IT. Okay. So let's talk about the non-IT works. IT कसं वर्क होईल. So you want to implement this software in Tata Group of Industry or any group of industry.
सो SAP अलाव दिस टीम, तुम्हाला ही टीम बिल्ड करावा लागतो. तर एक इम्प्लिमेंटेशन टीम असतो आणि क्लायंट टीम. दोन्ही कंपनीमधनं एक प्रोजेक्ट मॅनेजर असतात, एक FI कन्सल्टंट, त्यांचं ट्रेनिंग झालं आणि दोज हॅव्हिंग द अकाउंटिंग नॉलेज, आणि त्यांचे CA, त्यांचे पॉवर युजर, एक कंट्रोलिंग कन्सल्टंट, त्यांचे कॉस्ट अकाउंटंट आणि त्यांचे पॉवर युजर, SD कन्सल्टंट, मटेरियल मॅनेजमेंट, आणि प्रत्येक कन्सल्टंटचा मागे एक ॲबॅबर असतो. द रिझन बिहाइंड दिस की जे पण इश्यूज असतात, म्हणजे आपण प्रोग्रामर नाही असतो, यू कॅन वर्क इन IT कंपनी, बट आपण कोडिंग नाही करत. सो जे पण इश्यूज येतात, जे पण रिपोर्ट्स तुम्हाला कस्टमाइज करायला लागतो, ते ॲबॅबर थ्रू आपण कस्टमाइज करतो. सो you can provide the facility this your client. Now SAP कुठे पण इम्प्लिमेंट करायची असेल तर यू हर्ड अबाउट की एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टम असतो. ओके, सो SAP अलाउड दिस SAP प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन मॅथोलॉजी, दॅट इज कॉल्ड ASAP रोडमॅप. सो त्या कंपनीमध्ये प्रॉपरली SAP इम्प्लिमेंट करायसाठी आपल्याला हे 5 स्टेजेस फॉलो करायला लागतं. द फर्स्ट इज प्रोजेक्ट प्रिपरेशन. प्रोजेक्ट प्रिपरेशन मीन्स की पहिले तुम्ही टीम बिल्डअप केली, दिस टीम झाली, तुम्ही क्लायंटकडे गेले. ओके, देन प्रोजेक्ट प्रिपरेशन मध्ये फर्स्ट स्टेप इज ॲज इज प्रोसेस. ॲज इज मीन्स की त्या कंपनीमध्ये आता हे सॉफ्टवेअर कसं वर्क करतो. ओके, सो लेट मी शेअर दिस स्क्रीन ऑल्सो. ओके, सो फॉर एक्झाम्पल सर्वात पहिले तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारणार, व्हॉट इज टाटा. ओके, सो दे मे बी सेड टाटा इज अ ग्रुप ऑफ इंडस्ट्री अँड दे हॅव अ डिफरंट कंपनी. सो तुम्हाला काय माहित झालं ॲज इज प्रोसेसमध्ये की त्यांचं करंट प्रोसेस कसं आहे ते माहित पडणार तुम्हाला. टू बी प्रोसेसमध्ये काय होतं की तुम्ही त्यांना एक्सप्लेन करणार की SAP इम्प्लिमेंट झाल्यावरती तुमचं कंपनी कसं रन होतं. ओके, देन ॲज इज आणि टू बी प्रोसेसमध्ये जेव्हा तुम्ही त्यांचं बिझनेस मॅप करणार, मे बी दे सेट टाटा इज अ ग्रुप ऑफ इंडस्ट्री, टाटा स्टील, टाटा मोटर्स आणि टाटा फायनान्स अशी डिफरंट त्यांची कंपनीज आहे. ओके, सो व्हॉट यू नो की त्यांचं डिफरंट बॅलन्स शीट प्रिपेअर होतं. परत यू कॅन आस्क देम क्वेश्चन्स की तुम्हाला बिझनेस एरिया वाईज, आय मीन की डिव्हिजन वाईज कुठल्या एरियामध्ये किती प्रॉफिट अँड लॉस झालं हे माहित करायचं असेल तर तुम्ही कसं मॅप करणार. सो दे कॅन से महाराष्ट्र, UP, MP आमचे डिफरंट बिझनेस एरिया असतो आणि त्याचा अंडर किती प्रॉफिट अँड लॉस झालं हे आम्ही मॅपिंग करतो. सो ॲज इज आणि टू बी झाल्यावरती मग आपण त्याचं डॉक्युमेंटेशन क्रिएट करतो, दॅट इज ब्ल्यू प्रिंट. सो ब्ल्यू प्रिंट इज नथिंग बट अ लिगल डॉक्युमेंट्स, म्हणजे जोपर्यंत त्या कंपनीमध्ये SAP असेल आणि त्यांना IBM इम्प्लिमेंट केलं असेल तर प्रत्येक कंपनी ते डॉक्युमेंट रेफर करणार की यांनी इम्प्लिमेंट कसं केलं आणि यांचं कंपनी मॅपिंग कसं केलं. ओके, देन रिअलायझेशन स्टेज की प्रत्येक कन्सल्टंट SD, MM, PP दे कम टुगेदर अँड दे स्टार्ट इम्प्लिमेंट ऑन SAP. ओके, अँड देर आर सो मेनी थिंग्स, म्हणजे सर्व्हर्स असतात. डेव्हलपमेंट सर्व्हरवरती आपण पहिले डेव्हलप करतो सॉफ्टवेअर आणि क्वालिटीवरती क्लायंटला ट्रेनिंग देणार की हे सॉफ्टवेअर तुम्ही कसं यूज करायचं. ओके, देन प्रोडक्शन सर्व्हर मीन्स की ते रिअल टाइम वर्क करणार. ओके, सो फायनल प्रिपरेशन मध्ये आपण युजरला ट्रेनिंग देतो की हे सॉफ्टवेअर कसं यूज करायचं. ओके, देन गो लाईन सपोर्ट. गो लाईन सपोर्ट मीन्स की टाटा इंडस्ट्री रिअल टाइम मध्ये वर्क करणार आणि जे पण एंट्री आहे सॉफ्टवेअरमध्ये करणार. बट 6 मंथ पर्यंत त्यांचं जे प्रिव्हियस सॉफ्टवेअर असेल ते पण ते यूज करतात. जेव्हा त्यांचं बॅलन्स टॅली होणार देन दे गो विथ द SAP ओनली. तर त्यात आपण मग त्यांना डे टू डे सपोर्ट, युजर ट्रेनिंग, युजर ऍक्टिव्हिटी, रिक्वेस्ट, खूप साऱ्या गोष्टी असतात. तर वी विल इन्व्हॉल्व इन दिस. ओके, सो नाव दिस इज अ टिपिकल ब्लूप्रिंट. सो प्रत्येक कंपनी हा बिझनेस फॉलो करायसाठी हे सॉफ्टवेअर इम्प्लिमेंट करतो. सो दिस येलो कलर इज सेल्स डिपार्टमेंट. सो फॉर एक्झाम्पल परत मी तो रिपीट करतो. सर्वात पहिले आपल्याला कोटेशन्स पाठवतो आपण कस्टमरला, मग सेल्स ऑर्डर येणार. If you get a sales order of 100 cars, so we used to check availability of stock, right? And we find only 50 cars available, and this is the production department. इथे आपण काय करतो मग प्रोडक्शन डिपार्टमेंटला ऑर्डर देतो. प्रोडक्शन डिपार्टमेंट प्लॅनिंग करणार आणि दे केम टू नो की काही रॉ मटेरियल माझ्याकडे नाहीये. सो दिस ब्ल्यू कलर इज परचेस डिपार्टमेंट. मग आपण काय करतो त्याला परचेस रिक्वेजिशन करतो. देन आपण वेंडरकडनं कोटेशन्स बोलवतो. कोटेशन्स अगेन्स्ट त्याला परचेस ऑर्डर पाठवतो आपण. परचेस ऑर्डर अगेन गुड रिसीव्ह होणार. सो जसं गुड रिसीव्ह करतो ओनर आपल्याला काय करतो इनवाइस पण पाठवतो, राईट. सो इनवाइस इज नथिंग बट द की आम्हाला वेंडरला पेमेंट करायचं आहे. दिस इज द फायनान्स मॉडेल, द ऑरेंज कलर. मग आपण वेंडरला पेमेंट कुठल्या बँकनं करणार, मग आपला वर्क स्टार्ट होतो. देन अगेन कम टू द स्टॉक, गुड इश्यू होणार, प्रोडक्शन होणार. देन 100 कार्स इज अवेलेबल. देन आपण कस्टमरला सेल करतो. सो कस्टमरला सेल केलं आपण त्याला बिल पण पाठवतो, राईट. देन अवर वर्क स्टार्ट अकाउंट रिसिवेबल, म्हणजे आपल्याला कस्टमरकडनं
पेमेंट घ्यायचे. ओके, सो दिस इज फॉर फायनान्स पार्ट. So for this typical blueprints, every company used to implement this software. Okay, and SAP is number one ERP and third largest IT company. So now here's a like what we call, this is the theoretical parts. But आता SAP कसं दिसतो आणि एंड युजर आणि IT रोल्स कसं असतो, that I am going to explain. So किती वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये यूज करतो? 1972 पासून SAP. ओके, म्हणजे मोस्ट ऑफ द कंपनी दे आर युझिंग SAP सॉफ्टवेअर. म्हणजे पण त्याच्यानंतर 1972 नंतर कोणतं अजून सॉफ्टवेअर आलं नाही मार्केट. नाही, खूप सारे आहे. Oracle, JD Advance, there are multiple companies. Comparison, but 80% of the market state SAPच आहे. 20% मध्ये Oracle, JD Advance, Microsoft त्या कंपनीज आहेत. इव्हन टॅली पण म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. सो नाव ॲज आय टोल्ड यू की मी जेव्हा मॅपिंग केलंय, once you map, Tata is a group of industry, and Tata group of industry, they have a different companies, Tata Steel, Tata Motors, and Tata Finance. But normally they call company, but they call group, but in SAP we call company. So we create 6-digit code. Hey, mapping झालं. They call company, but we call company code. So Tata Steel, Tata Motors, we आपण company code बनवणार. They call units, but we call business area. So you will get this access, म्हणजे तुमच्या सिस्टम वरती हे एक्सेस मिळणार. त्याच्या थ्रू तुम्ही SAP सर्व्हरला लॉग इन करू शकता. ओके, सो रिअल टाइम मध्ये डेव्हलपमेंट सर्व्हर, प्रोडक्शन सर्व्हर इथेच असतात आणि एव्हरीवन युझिंग द सेम क्रेडेन्शियल. सो तुम्हाला लॉग इन करायला लागेल. यू विल गेट युअर ओन पासवर्ड अँड ID. ओके, सो you will have your own user. So this is the real-time system. So as you check, logistic department मध्ये material management, sales and distribution येतो. So finance मध्ये financial accounting, general ledger accounting, account receivable and accounts payable. These are the screen. Let's talk about the end user area कसा करतो. I told you की एक end user data entry कसं करते. So there are two ways. You can go through this path. जसं F-02. आता मला एक एंट्री करायची रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सो तुम्ही पाथ थ्रू जाऊ शकता. अदरवाइज इफ यू नो द डायरेक्टली ट्रान्झॅक्शन कोड, तुम्ही इथे तो ट्रान्झॅक्शन कोड एंटर करा, F-02. ओके, सो एक एंड युजर आहे, तो डेटा एंट्री करते. आता कंपनी इज TTST and the currency is INR. So now मला एक एंट्री करायची रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. सो द रेंट इज 30,000 आणि मी हे मॅन्डेटरी केलंय की टेक्स्ट टाकणं जरुरी आहे, अदरवाइज आपल्याला माहित नाही पडणार ना कुठलं ब्रांच आहे. आणि मी बँके थ्रू पेमेंट करताय 50 अँड सिलेक्ट युअर बँक. So this is your bank. So when you select start, this is a short key. Automatically जे पण क्रेडिटला असेल ते डेबिटला किंवा डेबिटला असेल ते क्रेडिटला. सो मी एंट्री केली एंड युजरनी रेंट अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. पण तुम्ही इथे चेक केलं, इथे ऑटोमॅटिकली 11th मंथ आला ॲज पर अवर फायनान्शियल. युअर कंपनी इज टाटा स्टील, राईट. अँड बट ॲज पर कॅलेंड्रिकल इट्स अ सेकंड मंथ, बट ॲज पर अवर फायनान्शियल इज अ 12th मंथ. तो काय करतो, बॅकेट्स मध्ये आपण जे कस्टमायझेशन करतो त्याच्यामुळे हा एंड युजर प्रॉपरली एंट्री करतो. ओके, सो यू कॅन सेव्ह दिस. हा झाला एंड युजर एरिया. सुपर युजर कुठे वर्क करतो, दे डोंट डू द डेटा एंट्री. तो काय करणार, सर किती माझं बँकमधनं किती पेमेंट गेलं, रेंट किती गेलं, तिथे तो रिपोर्ट चेक करतो. सो आपण त्याला ही रिपोर्ट्सचं ट्रान्झॅक्शन कोड देतो अँड ही कॅन एक्झिक्यूट दॅट रिपोर्ट्स. सो आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक, अँड ही कॅन एक्सपोर्ट एक्सेल मध्ये काढणार आणि त्यांचं बिझनेस प्लॅनिंग करणार. सो दिस इज द फ्रंट एंड युजर. IT कंपनी कुठे वर्क करतो, वन्स यू सिलेक्टेड इन IT कंपनी यू कॅन वर्क बिहाइंड दिस स्क्रीन. सो टूल्स, कस्टमायझेशन्स अँड IMG, SPRO मध्ये तुम्ही वर्क करता. ओके, सो ॲज वी मॅप की मला आता काय करायचंय, टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री क्रिएट करायचे आणि मी 6-digit कोड क्रिएट केले, TT टाटा ग्रुप. सो इथे आपण ते क्रिएट करणार. ओके, सो ड्युरिंग दिस ट्रेनिंग फर्स्ट डे तुम्हाला ओनली एंटरप्राइज स्ट्रक्चर क्रिएट करायला लागेल. आय विल शो यू द पाथ कसं असतं. आता मी फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करते. इथे तुम्ही टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री क्रिएट करणार.
Okay, then you can write down the descriptions. Street कुठे आहे ती. Okay, so you can enter this data. City, country, your language. So these are the default system मध्ये से you can save. So तुम्ही काय केलं, टाटा ग्रुप ऑफ इंडस्ट्री क्रिएट केली. सो ऍज यू मॅप की जे बॅलन्स शीट बनणार टाटा स्टील टाटा मोटर्स वरती. सो जेव्हा यांचं बॅलन्स शीट बनणार तेव्हा तुम्हाला ग्रुप ऑफ इंडस्ट्री लेवलवरती बनणार. तर मग आपण काय करतो इथे कंपनी कोड क्रिएट करणार. सो वी डिसाइडेड 4 डिजिट कोड. सो सेम पाथ मध्ये एडिट कॉपी डिलीट चेक कंपनी कोड. सो यू कॅन क्रिएट. सो हिअर सिलेक्ट न्यू एंट्री. सो ऑलरेडी मी क्रिएट केली आहे टाटा स्टील. सो असं तुम्हाला पूर्ण इथे करायला लागतं. आय विल शो यू हाऊ टू डू दिस. PTST मी एक कंपनी क्रिएट केली आहे टाटा स्टील. परत टाटा मोटर्स पण क्रिएट केली आहे. सो हे तुम्हाला क्रिएट करायला लागेल. वन्स यू स्टार्ट द ट्रेनिंग सो यू हॅव टू क्रिएट टाटा मोटर्स टाटा स्टील. सो विल गो विथ द सम प्रोजेक्ट. सो तुम्ही पण ज्या कंपनीमध्ये वर्क करत असेल तर ते तुम्ही घेऊन या. अदरवाइज आय विल गाईड यू की कसं ते करते. ओके, सो वी क्रिएट ऑल्सो बिझनेस एरिया ऑल्सो. सो इथे आपण बिझनेस एरिया क्रिएट करणार. सो बाय ऑलरेडी आय हॅव क्रिएटेड सम बिझनेस एरिया. मी तेच तुम्हाला दाखवतो. TTMH राईट. सो असे डिफरंट बिझनेस एरिया क्रिएट करायला लागेल तुम्हाला. महाराष्ट्र, UP. ओके, सो ॲज आय टोल यू की फायनान्शियल इयर. सो फायनान्शियल इयर आपण कसं कस्टमाइज करतो. दॅट सिम्पली आय टेल यू, शो यू द वन थिंग. फिस्कल इयर. सो वी कॅन कस्टमाइज युअर ओन फिस्कल इयर. सो फिस्कल इयर राईट. सो इयर डिपेंडंट नाही. आपण जनवरी टू डिसेंबर. सो वी डोंट क्लिक ऑन दॅट. इवन कॅलेंड्रिकल इयर पण नसतो आपण. बट वी फॉलो 12 दॅट इज एप्रिल टू मार्च. बट एसीपी आपल्याला 4 स्पेशल पिरियड पण देतात. जे पण तुमच्या लास्ट इयरच्या ऍडजस्टमेंट एंट्रीज असतात तुम्ही करू शकता. अँड वी कॅन कस्टमाइज दिस लाईक दिस. सो जनवरी, फरवरी, मार्च हे प्रत्येक इयरमध्ये बॅक्स 2022 23 चालू आहे पण 22च राहणार. दॅट्स वाय तिथे ते दाखवलं तुम्हाला 11 पण दाखवलं होतं. ते हा कस्टमायझेशन म्हणत. सो ट्रेनिंग मध्ये आपण काय करायचं पहिले की सिम्पली आपण बॅकएंड मध्ये कस्टमाइज करणार आणि फ्रंट एंड युजर एंट्री करणार. सो सिम्पली तुम्हाला लेजर्स क्रिएट करायचे आहे. सो बॅकएंड मध्ये आपण त्याचे नंबर्स डिफाईन करतो आणि इथे आपण लेजर्स क्रिएट करतो. सो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस. आता मला एक लेजर्स क्रिएट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल स्टेशनरी अकाउंट्स ओपन करायचं आहे. तर आपल्याला इथला नेक्स्ट नंबर जो अवेलेबल असेल तो करायचा. 400 थर्ड नंबर इज अवेलेबल. सो यू कॅन सिलेक्ट this is your administrative expenses and it's a profit and loss statement. So stationary expenses. So you can create such account. Line item display. Sort key. So automatically. So this is a master data. You will get the opportunity in this level also. Okay. So here normally and what I will going to cover तुमचं syllabus मध्ये काय काय cover होणार that I am going to show you. So syllabus data. This is the syllabus. So syllabus मध्ये इंट्रोडक्शन ऑफ SAP and these things and प्रोजेक्ट कसे इम्प्लिमेंट होतात आणि डमी प्रोजेक्ट आपण करणार तो कसं करायचं. देन जनरल लेजर अकाउंटिंग. सो तुम्हाला मी आता दाखवलं ऑर्गनायझर स्ट्रक्चर कसं म्हणतात, कंपनी कोड, फायनान्शियल इयर आपण कसं कस्टमाइज करणार राईट. फिल स्टेटस म्हणजे कुठल्या युजरला काय डेटा एंट्री तुम्हाला दाखवलं. टेक्स्ट इज अ रिक्वायर एंट्री होती म्हणजे नरेशन त्यांनी टाकलं की रेंट फॉर द पुणे ब्रांच. तर ते कसं मॅन्डेटरी करतात आपण सिस्टम मध्ये. मास्टर डेटामध्ये लेजर्स कसे क्रिएट करतो. समजा तुम्ही कुठल्या फॉरेन करन्सीमध्ये पेमेंट करत असेल तर हाऊ टू डू द पेमेंट इन अ फॉरेन करन्सी. फॉरेन करन्सीमध्ये आपण फॉरेक्स टेबल पण मेंटेन करू शकतो इथे. सो डे टू डे एंट्रीज हे पण आपण मेंटेन करणार. देन अकाउंट्स पेबल मध्ये क्रिएशन ऑफ वेंडर्स.
सो देर आर टाइप्स ऑफ वेंडर असतो. एक वेंडर आपल्याला फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, एक वेंडर आपल्याला रॉ मटेरियल करतो, काही इम्पोर्ट करतो. तर त्यांचं पेमेंट कसं होणार, मॅन्युअली की ऑटोमॅटिकली पण त्याला सिस्टम मध्ये पेमेंट करू शकतो बँकमध्ये इंटिग्रेट केलं तर. देन स्पेशल जेलमध्ये ऍडव्हान्सेस आपण दिल्यावरती कसे इन्व्हॉइसचं अगेन्स्ट ऍडजस्टमेंट करणं, दॅट इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग. अँड परचेस इन्व्हॉइस अँड ऍडव्हान्स. सेम विथ द अकाउंट रिसिबल्स. अकाउंट रिसिबल मध्ये क्रिएशन ऑफ कस्टमर, रिसीव्ह पेमेंट्स ऑटोमॅटिकली कसं रिसीव्ह करणार, ऍडव्हान्सेस कसे ऍडजस्ट करणार. अँड ऍसेट अकाउंटिंग. सो ऍसेट अकाउंटिंग इज व्हेरी इंटरेस्टिंग पार्ट. तर प्रॉपर आपण डेप्रिशिएशन की स्ट्रेट लाईन मेथड किंवा रिटर्न त्यांची पर्सेंटेज मेंटेन करून वी क्रिएट द ऍसेट क्लास ऑल्सो. म्हणजे लँड, प्लांट अँड मशिनरीज, व्हेकल हे क्रिएट करून त्यांची आपण डेप्रिशिएशन की क्रिएट करतो. सो ऍसेट मास्टर डेटा क्रिएशन पासून तर डेप्रिशिएशन. बँकिंग मध्ये हाऊस बँक, चेक लॉट्स कसे करतात आपण, दॅट इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग. सेल्स अँड परचेस टॅक्स, दॅट इज जीएसटी, इनपुट अँड आउटपुट कसं आपण कॉन्फिगर करतो सिस्टम मध्ये. इन कंट्रोलिंग कॉस्ट एलिमेंट, कॉस्ट अकाउंटिंग, एक्सपेन्सेस अकाउंट कंट्रोल करतो. सो दॅट इज ऑल्सो पार्ट ऑफ ट्रेनिंग. म्हणजे कंट्रोलिंग इज पार्ट ऑफ नथिंग बट द कॉस्टिंग. सो कॉस्टिंगला कसं आपण कंट्रोल करतो, दॅट वी कॅन गो थ्रू दॅट. Then after this training, you will get the introduction of MM and FI इंटिग्रेशन. म्हणजे तुम्ही परचेस काही करता तर ऑटोमॅटिकली गुड रिसीव्ह होतो. सो ऑटोमॅटिकली करंट ऍसेट तुमचं कसं अपडेट होतो आणि तुम्ही वेंडरचं पेमेंट कसं करतो, बिकॉज दिस इज द मेन ऍडव्हान्टेज ऑफ ERP सॉफ्टवेअर. सेम विथ द SD and FI. ओके. देन आफ्टर दिस ट्रेनिंग यू कॅन इलिजिबल टू डाउनलोड दिस रिपोर्ट्स. म्हणजे तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर करू शकता, चार्ट ऑफ अकाउंट, ट्रायल बॅलन्स, जनरल लेजर, युजर मॅन्युअल, वेंडर क्रिएशन, वेंडर वाईज परचेस कसं झालंय ते पण, एज वाईज अनालिसिस की कुठल्या वेंडरने किती परचेस केला आणि आपण, दॅट इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग. अँड सेम विथ द सेल्स, कस्टमर सोबत आपण कसं डील करतो. Okay, so depreciation report. So after this training, you can work in IT and non-IT also, and you can work as a manager also. की तुम्ही properly reports काढू शकता आणि you can work. So as a, if you're looking for the career in a accounting field, so this knowledge is beneficial. म्हणजे तुम्ही टॅली केल्याने you will get the opportunity in a small industry. But SAP मध्ये exposure खूप आहे. I mean, there are many companies. You can go around the world through this knowledge. टॅली नो ओनली इंडिया, बट आउट ऑफ इंडियामध्ये तुम्ही जाल तर एनीवन नोज SAP. तुम्हाला अपॉर्च्युनिटी पण चांगला आहे मार्केटमध्ये. सो यू कॅन जॉईन एनीवेअर, बट आय वुड रिकमेंडेड की इफ यू गो विथ दिस सॉफ्टवेअर, so this is beneficial for the accounting purpose. So see, this is a simple example, right? Okay. So thanks.